तुकोबांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात संपन्न होत आहे। सध्या आपण इंद्रायणी नदीच्या काठावर आहोत। या ठिकाणी बघू शकतो की या नदीमध्ये, या इंद्रायणीमध्ये वारकरी आचमन करताना दिसत आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी आचमन आणि स्नान केल्यानंतर ते तुकोबांच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतात, त्यांच्याकडे साकडं मागतात। आपल्यासोबत लातूरचे आजोबा आहेत, तो वारकरी आहेत। किती वर्ष झालं वारी करताय? वारी 22 वर्षापासून। 22 वर्ष झाले। माझे बाप करत होते, बाप वाढल्यावर मी चालू केली। हा, तर माझी वय आहे 85। आता काही नाही तेवढं, पण येतो खट्या 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 येतो। 2 जागावं लागेल एवढंच, अगोदर निघायचं आणि गर्दी संपल्यावर नंतर 2000 जायचं। काय फरक पडायचा आपल्याला, गर्दी जायचं नाही म्हणून ह्या हेतून वारी करीत आहे। 22 वर्षामध्ये काय काय बदलले? आता काय बदलायला, जवान पण गेलं, समजत गेलं। माझ्या 22व्या वर्षी माझ्या गळ्यात माळ पडलेली आहे। तेव्हापासून मी पंधरवाडी एकादश करतो, जागरण करतो, भजन करतो, काकडा करतो, समजा हेतू माझ्याकडे चालू आहे। कीर्तनात थांबतो, पण आता थांबत नाही कीर्तनात, पण पहिलं हे होतं माझ्याकडे। आता मला सांगा, 22 वर्षात काही बदल झालाय वारीमध्ये, संप्रदायामध्ये असेल? बदल काय आता आपल्या ह्याच्यावर आहे, बदल कसा होईल? नियमानं कार्तिकेय आषाढी 2 नियमानं करायच्या। माझे बाप करतो, बाप वाढले की मी चालू केली। स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत तुम्ही सगळं वेगळे, तसंच तुम्ही राजकारण पण बघितलं असेल? हा, बघतील ना। मग आता काय बदललं आता राजकारण? काय बदल तर लय झालाय। ते आता आमचं कोण ऐकालंय आणि कोण वागू लागले आम्हाला? हे मग आता काय बी बोलतोय। हा, त्या काळी काय राजकारण होतं, आता काय राजकारण? त्या काळी राजकारण काही नाही, मस्त होतं, आनंदाचं होतं। कुणी कुणाचे हे चाड्या करत नव्हतं, कुणी कोणाला विरोध वागत नव्हतं। आता काय पार्ट्या झाल्या इकडं तिकडं। त्यानं म्हणतो माझ्याकडे, ह्यानं म्हणतो मी 2000 रुपये देतो, त्यानं म्हणतो 3000 रुपये देतो। त्या नियमानं पार्ट्या बदलून राजकारण बदललं। आता पवारांचं राजकारण बघितलं असेल की तुम्ही? हा, त्यावेळेचं. बघतील। कसं होतं राजकारण? चांगलं होतं, पवार होतं, आमचे गोपीनाथ मुंडे होते, हो. आमच्या गोपीनाथ मुंडे असतील, हा, विलासराव विलासराव असतील. देशमुख होते आमच्या लातूरचे। बरं, पण हे राजकारण जे आहे त्यावेळेस स्वर्गीय मुंडे असतील, गोपीनाथ, विलासराव देशमुख असतील, हो. यांचं राजकारण कसं होतं, चांगलं होतं। त्याचं कसं आहे? आता तर काही नाही, तर लाडकी बहीण झाली आहे। आता काही तिकीट बायला फ्री म्हणा, काही ना असेल, शेतकऱ्याला मारून घालले। शेतकऱ्याचं नाही आता सध्या काही करत म्हणजे. काहीच नाही। अहो, आता पाऊस पडला सारखा कधी पडलाय का? माझ्या कळतं असा उन्हाळ्यात पाऊस पडला होता। खूप पाऊस झालाय, खूप पाऊस झाला, इतका रे गवतायला ते रान कवा नीट करावं, कवा पेरावं आम्ही। हा, ते रानच नीट ठेवते। बरं आता मला सांगा, सगळं राजकारण तुम्ही बघितलंय, हो, शरद पवारांनी आणि अजित पवारांनी एकत्र आलं पाहिजे का? पाहिजे, येईनात। काय येत नाही? तेच त्यांना ठाऊक, आता आपल्याला काम आहे का? त्याची दोघांचं काय आहे ते आपल्याला काम आहे का? नाही, आता पण तुम्हाला शरद पवारांचा जो पक्ष आहे, जो पार्टी उभा केली होती, पक्ष उभा केला होता, ती पार्टी आता अजित पवारांची आहे। मग हेच की आता इकडे काय बी नाही, त्याच्यातच बदल होणार आहे। इकडे शेतकऱ्याला काय नाही, मी तुला असं करतो, कर्जमुक्त करतो, काय की करतो, काय कशाचे काय? काँग्रेसनं आम्ही घेतलं, मी कर्जमुक्त करून, त्याने काय नाही, ते राजकारण बदललं, काँग्रेस गेलं आणि शेतकऱ्याला मारून घातले। भाजप सरकार कसं आहे आताच? काय बी नाही, जे आहे ते समोर उगत, तुझ्यापुरतं तुला, त्याच्यापुरतं त्याला, मधला आपला मार्ग सोडायचा नाही, असं आहे। 3 पक्ष मिळून एक सत्ता चालवतात पूर्ण महाराष्ट्र। तेवढं कळत नाही मला। नाही, एकनाथ शिंदे माहिती आहे, त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, या तिघांचं मिळून हे सरकार आहे। असं पुढचं काय कळाले, आम्ही कशाला जाऊ तिथं? आम्ही विठ्ठलाचं, तुकारामाचं ज्ञान, माऊलीची भक्ती करून इकडेच आमच्या ह्याच्यामध्येच राहतो आम्ही। कुणी करणार का? भूकंप आठवत असेल ना, तुम्ही तर बघितलं असेल, त्यावेळी शरद पवारांनी बऱ्यापैकी मदत केलेली होती वाटतं? मदत केली तर शरद पवारला केलं तर मदत,
काय करावं मदत करून पुढे त्याचं बी कोणी ऐका नाही गेले दुसरे नवीन निघाल्या शरद पवारांचं पण ऐकत नाहीत आता कोणी. ऐका आता थांबलं पाहिजे की शरद पवारांनी, असं वाटतं का तुम्हाला? कारण आता मला वाटतं तुमच्याच आता वयाचे आहेत ते. त्याची वय आहे लय झाले त्याची माझ्यावर कमीच असेल वय त्याचे मग आत्ताचं राजकारण पटतं का तुम्हाला? पट नाही गेले आम्हाला शेतकऱ्याला फार वरी उचलूच नको म्हणून असं असलं राजकारण आहे. फक्त राजकारण कसं आहे चांगल्या लोकांचं राजकारण आहे. जे मोठे चांगले घराकडून चांगले असले त्याची साथ करतात त्याची साथ करतात झालं असंच आहे. काय मागितलं तुकोपचारने आता? मग आता काही नाही आम्ही आम्हाला म्हणतो नमस्कार करता असंच माझं चालू दे मला वारीला येऊ दे म्हणून हेच म्हणायचं. दुसरं आम्ही धन मागत नाही दोन मागत नाही काहीच मागत नाही. राजकारण्यांना काही सद्बुद्धी यावी म्हणून काय मागितलं की नाही 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 आम्ही राजकारणाच्या बाजारातच आहे ना. आजोबा लातूरचे 22 वर्ष झालं ते निरंतर दरवर्षी ऊन पाऊस काही असू दे वारी करतायत. खरं तर राजकारणाचा त्यांचा संबंध नसला तरी त्यांनी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उलगडून सांगितल्या आहेत. त्यावेळेचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात खूप बदल आहे. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं असं म्हटलं तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी यावं, परंतु त्याचबरोबर शरद पवारांचं वय झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हा सूचक इशारा आहे. अगदी शरद पवार असतील ज्येष्ठ नेते आहेत ते अद्यापही पक्ष चालवतात, परंतु ज्या गोष्टी आहेत किंवा राजकारणाच्या पलीकडच्या आहेत ते राजकारण कळत नसलं तरी सध्याचं राजकारण जे आहे ते पटणारं नाही असं स्पष्ट मत जे आहे ते आजोबांनी व्यक्त केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, देहू.